हॅलो, हाय, नमस्कार, राम राम मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा. त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात. 2 किलो गाजर आपण स्वच्छ धुवून किसून घेतले आहेत. 4 चमचे तूप, 3 कप साखर, अर्धा चमचा वेलची पावडर, पाव किलो खवा, 1 वाटी दूध आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स. आता सगळ्यात आधी आपल्याला किसलेलं गाजर शिजवून घ्यायचंय. त्यासाठी आपण कढईमध्ये किसलेला गाजर घेतलेला आहे आणि त्याला आपण 10 मिनिटे शिजवून घेणार आहोत. शिजवताना आपण इथे तेल किंवा तूप काहीही घातलेलं नव्हतं, कारण की गाजरामध्ये त्याचं स्वतःचं पाणी असतं. जेव्हा आपण गाजर शिजायला ठेवतो, तेव्हा ते पाणी रिलीज होतं आणि त्यामध्येच गाजर शिजलं जातं. आता यामध्ये आपण घातलेलं आहे 1 कप दूध. दूध घातल्यानंतर याला आपण पुन्हा छान मिक्स करून 10 मिनिटासाठी आपण पुन्हा एकदा छान शिजवून घेणार आहोत. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की आपलं गाजर किती छान मऊ झालं आहे. त्याचा रंगही बदललेला आहे. आता आपण याच्यामध्ये ॲड करूयात खवा. इथे पाव किलो खवा आपण घेतलेला आहे. आपण कच्चाच खवा घेतला आहे. ना आपण त्याला परतून घेतलेला आहे, ना आपण त्याला शिजवलेलं आहे. खवा आता याच्यामध्ये छान मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर आपल्याला हलव्यामध्ये घालायची आहे साखर. इथे 3 कप साखर आपण घेतलेली आहे. साखर घातल्यानंतर हलवा थोडा पातळ होईल, पण घाबरायचं नाही. आता आपण याला छान मिक्स करून घेऊयात. तर तुम्ही बघू शकता की आता आपल्या हलव्याचा रंग बदलायला लागलेला आहे. त्याचं टेक्स्चरही बदललेलं आहे आणि किती भारी दिसतोय तो. आता आपण याला 5 मिनिटे परतून घेतलंय आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये 4 चमचे तूप घालणार आहोत. तूप घातल्यानंतर आपण याला पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचंय आणि तुम्ही याचा रंग, याचा टेक्स्चर बघू शकता. किती दाणेदार हलवा आपला दिसायला लागलेला आहे. तर आता तूप घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण याला साधारण 5 ते 7 मिनिटासाठी असंच परतून घेणार आहोत. तर इथे लक्षात ठेवायचं आहे, संपूर्ण हलवा बनवण्यासाठी आपल्याला जवळपास 30 ते 35 मिनिटे लागणार आहेत. आपला हलवा आता छान शिजतोय, तोपर्यंत आपण ड्रायफ्रुट्स तळून घेऊयात. इथे आपण एका छोट्या पॅनमध्ये 1 चमचा तूप घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स तळून घेऊयात. तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स आवडत असतील त्याप्रमाणे तुम्ही इथे ड्रायफ्रुट्स घेऊ शकता. आता तळलेले ड्रायफ्रुट्स आपण हलव्यामध्ये घातलेले आहेत आणि याला आपण छान असं मिक्स करून घेऊयात. मिक्स केल्यानंतर आता आपल्याला इथे घालायची आहे वेलची पावडर. अर्धा चमचा वेलची पावडर इथे आपण घेतली होती. ती आता आपण हलव्यामध्ये घातलेली आहे. याला आपण पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊयात आणि 1 मिनिटासाठी याला परतून घेणार आहोत. आणि परतल्यानंतर तयार आहे आपला मऊ आणि दाणेदार असा गाजराचा हलवा. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा.